हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचा भाऊ घेऊन आला नवीन व्लॉग. पहिल्यांदा खूप साऱ्या गोष्टी पहिल्यांदा की दर्शनाच्या पहिल्यांदा गावी चाललोय आम्ही. ना एक नंबर आलाय. आजी आजोबाचे. अरे बापरे. ठीक आहे. काय नदी आहे? कन्फर्म झाली. नदी आहे. इथून आता 3 तास पाऊस आहे म्हणून म्हटलं जेवू नका बाहेर, नाही तर माझ्या हातचं शिकत दादा इथे जंगलात घुसवत असतात. आता पुरते कळलं दादाचं घर आहे हे. विठ्ठलाचं मंदिर त्यांचंच मंदिर आहे, पुरोहित ह्यांचं. अरे बाप रे बाप, मस्त जेवण आहे. काय केलं तरी नाही केलं तरी मी म्हणजे तू कोकण बोलवतोच कशाना कशाने. प्रथमेश कुठे चाललायस? आपण चाललोय कोकणामध्ये. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत बघत असाल की कोकणाचे ब्लॉग खूप खूप भारी असतात आणि स्वतः कोकणातले आहे. त्यामुळे आज योगायोग झाले असाच. आणि पहिल्यांदा खूप साऱ्या गोष्टी पहिल्यांदा की दर्शनाच्या पहिल्यांदा गावी चाललो आहे मी. रत्नागिरीला काही थांबत नाही एवढा, पण रत्नागिरीला चाललो आहे आम्ही. आणि आज देव उठाणी एकादशी आहे. त्या उत्सवासाठी आपण त्याच्या गावी चाललो. तर असं आहे की तो पण खूप वर्षानंतर जातो या म्हणजे त्याच्या गावी. ते सगळं तो सांगेल तुम्हाला नंतर. पण असं सगळं जुळून आलं आहे तर आपण चाललो आहेत कोकणामध्ये. आणि खूप भारी वाटतं की यावेळी या नोव्हेंबरच्या टायमाला कधी जात नाही गावाला. तर परत कोकणाने बोलवलेलं आपल्याला योगायोग झालं. बोलतात ना, काही प्लॅन नव्हतं, काही नव्हतं. 2 दिवसासाठी आलो. म्हणजे आज चाललो आणि उद्या येतोय. आज शनिवार, उद्या रविवार असं येतोय आपण. तर निघूया, जास्त काही बोलत नाही. बाकी कसं वाटतं सांगा. फुल एकदम खतरनाक. तर मजा येणार आज. आणि जाता ट्रॅव्हलिंग ब्लॉग करू ओके कडक. आणि श्वेता बघा आमची सेम झोपेत आहे. हां, आणि ॲक्च्युली आता किती वाजल्यात माहिती आहे? आता वाजले 6. हां, 4ला उठलो, 6 वाजले. तसंच टाइमपास करत आता आम्ही निघतोय. तर आपली नीला आहे तर माहिती आहे तुम्हाला, खूप वेळा दाखवली आपण ब्लॉगमध्ये. सगळे रेडी आहेत. दादा, मी, ती आणि श्वेता आम्ही 4 निघतोय. चला मग बसूया गाडीमध्ये. यो ब्लॉगर इन द हाऊस. मी प्रथमेश परब बोलतोय. तुमचं स्वागत आहे. ती झाली स्टार्ट सकाळी फुल. आणि बाकी काय नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, राधे 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 राधे. आता मग निघतोय कोकणामध्ये. सांगितलं आधीच, स्टार्ट केलं. ते काय बोलायचं तुला आता सकाळी काय नाही, कारण की तुम्ही झोपणार ना आता, त्यामुळे बोल काय बोलतोय. खूप एक्साइटेड आहे. एक तर खूप दिवसानंतर आपण असं चाललोय असं वाटतंय. अँड आम्ही काल तेच विचार करत होतो. अँड फर्स्ट टाइम ऐसे कोकण जा रहे हैं, इसके गाव. हा, रत्नागिरीला तेच आपण खूप गेले, पण याचं गावी असं एक प्रॉपर सणाला नाही गेले. सो दॅट आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट. गावी गेलत नाही ना. मी आता झोपते प्लीज. रेडी. हा, तर दादाचं तर नंतर आम्ही स्टार्ट करू पॉडकास्ट वेगळा. हा, पहिलाच प्रश्न आहे की आम्ही किती त्याच्याच गावी तो किती वर्षानंतर झालाय. आम्ही तर वेगळी गोष्ट, तो किती वर्षानंतर झालाय. या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण नंतर स्टार्ट करू. खूप मोठी जर्नी आपली 6 तासाची. तर मग बरं आहे. पण मला खूप बरं वाटतं की कोकणामध्ये माझ्या गावी तरी 10.5 तास, 10 तास, 9.5 तास. पण दादाचं गाव, श्वेताचं गाव 6 तासावरती. आणि एवढं बरं वाटतं ना. हा. तर मग निघतोय मग आता. काय ना, आता जरी मरी देऊळ येईल इथे साईडलाच. निघूया मग आपण. चला, किती तास दाखवते? बरोबर 5.5 तास दाखवते इथून, कारण की सकाळी निघालं म्हणून. तर श्वेता ऑलरेडी वाव बोलली. आणि काल खाल्लं तिने पाव. तिला चिपळूणला सोडून. ओहो, हा, चिपळूणला शेवटा जाता होता, चिपळूणला सोडून येऊ. तर हे जरीमरी मंदिर आपलं, पाया पडून घ्यावे. चला निघूया. हा,
सेतू आहे आणि तुम्ही रोडची हालत बघताय सध्या खूप बेकार झाली. आता मी आलेलो एक आठवड्यात तेव्हा एवढी नव्हती, पण आता खूपच बेकार झाली आहे. आता येतानाच आम्हाला एवढे पॅचेस लागले खूप बेकार. तर तेच म्हणजे एवढं हे करताय आणि रोड चांगला नाही खरंच म्हणजे तुम्ही केलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे. एवढा मोठा रोड बनवला तर मुंबईच्या बाहेर आरामात पटकन गेलं पाहिजे. आणि परत तीच दशा झाली ना, कसं निघणार मुंबईच्या बाहेर एवढा पैसा भरून पण, मग फायदा काय झाला त्या रोडचा? हा रोड आणि बाकीच्या वेस्टर्न मध्ये काय फरक झाला? आता पॅचेस लावलेले, एवढे घाण पॅचेस लावलेत, नॉनसेन्स सारखे. आणि असं पण नाही की या रोडला 60ची लिमिट आहे, 80 लिमिटची नाहीये, 100 लिमिट आहे, पण जाऊ शकत नाही. आणि असा मोठा पॅच आला की सेम झालं ना, म्हणजे दुसरे रोड अटल सेतू त्याच्यामध्ये काही फरक नाहीये, आपला हायवेज झालाय. 350 रुपये भरायचे कुठल्या रोड कशासाठी भरायचे? ते आता टोलवाल्यांना आम्ही बोलतो का बाबा देत नाही पैसे, आम्ही निघून जातो असं नाहीये. पण हेच खरंच तुम्ही पण या रोडने ट्रॅव्हल करताय तर आरामात करा, नीट करा. काय बोलते आपण निघालेलो 1 नोव्हेंबरला आणि आपण पोहोचलो जुलै. चांगली आहे. काही लोक पाऊस पडलेला आहे जोरात, तो पण ना एक नंबर आलाय भाऊ. त्या आरशातून बघ, त्या आरशातून ना कडक आलाय ना, काय रेनबो आलाय रे. सुपर आहे, कमाल, भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. समोर अजून मजा आली असते. समोर उलटी फिरवू का गाडी? तेव्हा त्याने फिरवली. देऊळ बघा मस्त आहे. हो मस्त कलर काय पावसाळ्यात कलर अजून खतरनाक वाटतं गावामध्ये, ग्रीनरी मध्ये. खरंच आम्ही आता कुठे पोहोचला? आपण अलिबाग क्रॉस केले ना? हो कुठे पोहोचलो? महाड पोहोचू वाटत आपण ना. चल महाड, अरे महानगाव नाही पोहोचलो, महाड कसा पोहोचणार दादा? असं नाही, 1 तासावर मानगाव आहे, मला थांबायचं होतं तिकडे, पण तू आधीच थांबतो, जाऊ दे सोडून बोललो. म्हणजे मे बी 8-10 वर्षाचा असेल मी. ओके, 8-10 वर्ष. ओके, ऑलमोस्ट 30 वर्षांनी झालं आयुष्य. आणि तेव्हा गेलेलो तेव्हा काय असतं, एवढं 8 वर्षाचं एवढं आठवत पण नाही. म्हणजे काय सीन असेल काय तेव्हाच्या एकदम थोड्या गोष्टी तिकडच्या आठवतात. गाव कसं आहे ते आठवतं, म्हणजे कसं होतं ते आठवतं. टेकडीवर घर होतं मस्त वेगळी, ते आहे अजून पण. आणि खालती उतरलं की देऊळ होतं, त्यावेळेला एकदम छोटं होतं देऊळ, आता मोस्टली मोठं हे केलंय. आणि विठ्ठलाचं मंदिर आहे ना? असं विठ्ठलाचं मंदिर तुमचं स्वतःच, तुमच्या घराण्याचं आहे, बाबांनी वगैरे बांधलेलं आहे. मूर्ती वगैरे बाबांनी आणली तिकडे. अरे मुंबईकडनं कुठून तरी घेऊन गेले ते, नून वगैरे करून स्थापना केली त्यांनी. खरंच. आणि खूप म्हणजे आम्ही दरवेळी जेव्हा या रस्त्याने जातो कोकणच्या, किती वर्ष म्हणजे गोव्याला पण जातो, किती वर्ष झाली आहेत की दादा बोलतो की अरे ते रत्नागिरीला माझं घर आहे. पण आमचं कधीच जाणं तिकडे होत नाही. तसा विषय निघतो, मग थांबतो, मग सुट्टी नसते, मग हे होतं, मग दुसरे प्लॅन्स होतात, खूप काय होतं. पण आज बघा कसा योगायोग झालाय. आणि खरंच म्हणजे आम्ही थँकफुल आहोत त्यासाठी. यावर्षी होणं होतं म्हणून हा झालं खरंच. मनीष दास पहिला तुला फर्स्ट टाइम, म्हणजे मी एवढ्या वर्षांनी झालोय लग्नानंतर जयासाठी फर्स्ट टाइम आहे. आई एवढ्या वर्षापासून बोलत होती आपलं तेवढं एकदा पाया पडायला घेऊन जायला पाहिजे, म्हणजे पण ते होतच नव्हतं. करेक्ट. मनीष पण एवढ्या वेळानंतर, सिद्धांत फर्स्ट टाइम जाणार आहे. ओके. पण कधी बघितलंच नाही, ऑफकोर्स त्यासाठी पण फर्स्ट टाइम आहे. सगळ्यांसाठी फर्स्ट टाइम आहे. सगळा पूर्ण फुल योगायोग जुळणार फुल सगळ्यांचा. आता 11 वर्षानंतर 11-12 वर्षानंतर दी झाली म्हणजे लग्नानंतर. आणि सिद्धांत म्हणजे दहाचा पुतण्या आहे, ते लोक 5च्या गाडीमध्ये आहेत, त्यांना पण आता ब्लॉग मध्ये घेईन मी. 10चा मोठा भाऊ, आणि ते लोक पण आमच्या सोबत आहेत आता. तर मग मनीषदाच पहिला तुला फटके देईल ना? मनीषदा बोलेल की अरे काय तो तरी गेलाय का? नाही, तो पण नाही गेला. माझ्या आम्ही एकत्र तेव्हा गेलो, त्यानंतर गेलाच नाही तो. अरे बापरे, तो पण नाही गेला. झालाय पण मजा आला. आता जाऊया मस्त. आता पोहोचू आम्ही माणगावला. फक्त काकाच देऊ शकतात, काका ते आज पण देऊ शकतात. हा काका, आणि ते तेव्हा पण द्यायचे ना? तेव्हा पण द्यायचे, खूप तेव्हा डेंजर मध्ये. बघ आता काकांना आज भेटूया, फटके देणारे काका भेटूया. काकांचं नाव काय? प्रकाश.
चला जाऊया आता. तर इथे मानगाव स्टार्ट होतं, तिकडेच एक माहीस फूड कोर्ट म्हणून आहे. हे आधी छोटे रेस्टॉरंट होते इथं, तिकडे छोटं एकदम हे होतं, हॉटेल होतं. तर इथून खूप मस्त मस्त खाणं आहे. मी आधी पण खूप साऱ्या ब्लॉगमध्ये जेव्हा गावाला जातो ते खूप वेळा थांबलो इथे, आणि मस्त आहे, खायला प्यायला पण मस्त. तुम्ही पण इकडे थांबलात. मानगावला बरोबर स्टार्ट होता, हा मानगाव इथून स्टार्ट होतो, वन वे स्टार्ट होतो डायरेक्ट इथे. मस्त आहे, मजा आहे खायला. लावली आहे सफारी आपली नीलय, आणि ती आहे मनीषदाची गाडी, दर्शनदाचा मोठा भाऊ. इकडे तो पण आलाय आपल्यासोबत. चला खाऊया मस्त जरा, आणि मग उठा उठा चिवताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही अजूनही. हो ताई उठा, चला. नाही असं जस्ट हे काय फोटो आहेत आजी आजोबाचे. अरे बापरे, हा जस्ट असंच. हे मी सुरू असं काय? अरे दादा चालेल चालेल, चाललोय कडवायला. हा तो एडिट कर ना, मी एडिट करेन. तुझं मी आधी इंट्रोडक्शन दिलंय, आधी देऊन टाकलं. दिलंय. हा तुझा इंट्रो दिलाय, काही टेन्शन नाही. अजून कुठले व्हिडिओ काय आता लहानपणापासून किती वर्षांनी गेलो नाही ना, आता चाललो आपण. अजून काय म्हणजे तुला अख्खी कडवाई दाखवू शकतो मी आता. मी एवढे हे सगळे फोटोज कोणाचे कडवाईचे ना. हा दाखव, नंतर दाखव. आपण नंतर ठीक आहे. काय नदी आहे, कन्फर्म झाली. नदी आहे, नदी आहे, नदी है वहाँ पे. हाँ नदी है. मजा येणार. हे काय टग ऑफ वॉर. अरे मस्त होतं. अरे जसं गणपती 5 दिवस होतो ना तसं सेम इकडे 5 दिवस होतो. ओके, म्हणजे सेम वाईब. वाईब म्हणजे दिस इज टू मोर दॅन दॅट. काय बोलतो एवढा ना. अरे म्हणजे आपले काय करतात शपथ. हेडस्टँड हे तर आता होतात. पिरॅमिड आहे बघ. अरे फुगडी वगैरे, आणि ट्रिपल फुगडी होती ती. ट्रिपल ना, ती ट्रिपल. आणि माणसं ना सगळे. दादा बोलतो की वाड्यापेक्षा अनदर लेवल वाईब असते. स्टेज आहे तिकडे आपण गाणं गातो. करेक्ट, गाणं गातो, डान्स करतो, हे करतो. दिस इज कम्प्लीट. यू हॅव अ ग्राउंड. हा, अँड सगळे युथ तिकडे बघितलं तर सगळे गेम्स खेळतात तिकडे. ओ हो. आता होईल 5 लास्टचे 2, म्हणजे आता 7 दिवस सप्ताह असतो हा. आणि आता मी पहिले 2 दिवस झालो, आजपासून सुरू होतं सप्ताह. तर मोस्टली सगळे लास्ट टाइमच असतं, पण आज बघूया जेवढं काय बघायला मिळेल. आज भजन बिजन असेल ना, आता आज आहे भजन असेल. सांगितलं चांगलं. त्याला मग फुगडी खाली आहे आपण. तुला बोलव ना स्पॉट वाला. सिद्धार्थला घेऊया. ट्रिपल फुगडी. हा सिद्धार्थ. येस. तो रोटेटेड असेल, तुला असाच बघावं लागेल. असा करून अरे ते कर काय स्पॉट वाला बोलू ना काय. हा स्कॉट वाला घे. नको आहे. लावा. अच्छा तुम्ही सॉरी स्कॉट वाला घे ना. तो भाई ये जो है हे दिसतंय तुम्हाला, त्यात सगळं खाणं आहे. ते आम्ही घेऊन फिरतो, फुल घेऊन फिरतो आम्ही. दिसतंय तुम्हाला? मी दिसतोय ना. हा दिसतोय. आरसा आता उघडणार नाही, पण ठीक आहे. अशी पूर्ण बॅग घेऊन फिरतो आम्ही. उघडती इथून आता 3 तास 0 वरती आलं. 3 तास बाकी आहे. मग भाई मानगावलाच पोहोचलो अजूनपर्यंत. 6 घंटे के रास्ते को तो बहुत टाइम लगा. नहीं बराबर है. 6 घंटे के रास्ते में 6 घंटा ही लगेगा ना. अभी 7 घंटा हो जाएगा. आपण कितला 11ला पोहोचणार होतो ना. खा 12ला पोहोचणार होतो, पण खा खाल्लंय काय होणार. 1 वाजला. चला मानगाव सगळ्यांना माहितीच भाई. ट्रॅफिक इथून सुरू होता पूर्ण मानगाव. पोहोचलो. म्हणजे पाऊस आहे म्हणून म्हटलं. हो. आणि मी काय फोन केला की मी आता संगमेश्वर स्टेशनला जातोय बुवाना आणायला. अच्छा. आता म्हटलं तुम्ही काय बुवाची गाडी नत्र होती ते त्यांना घेऊन येतो मी. हो चालेल. ते काय बोलले? शिरा खाशील? माझ्या हातच्या खाशील. मला शिरा करायला म्हणून मी मोबाईल
की बाहेर जेवू नका, एक तर आवाज फुल खतरनाक आहे, हे जेवू नका बाहेर, नाही तर माझ्या हातच्या शिव्या खायचे. नंतर प्ले केलं ऍक्च्युली. खतरनाक काय का प्रकाश काय का भेटूया त्यांना आता गेल्यावरती. पाठवूया शोधाला उठव, पाठव दिला, पाठवूया. आलं गाव दिसत, सध्या चिपळूण गाव आलेलं आहे. आता मारतो आपण लेफ्ट, लिले कडवई, तिकडून 2.4 किलोमीटर बरोबर आपण चाललोय भाई लोग. 5 मिनिट इथून मस्त आपला 8 मिनिटांनी बरोबर आपण घरी पोहोचतोय आता. चला आता एक्साइटेड, एकदम एक्साइटेड. शाळेत नाही खाते, मस्त रस्ता आलाय. बहुत लागले हो भाई. हो आलो 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 गावात आलो. 2 मिनिटावर दाखवता येतं. ना मस्त घर आहे ते. काय झरणा होता, झरणा आले इथं पण झरणा. हा काय झरणा, हे फरणा, हा झरणा. तिकडे झरणा होता, झरणा उठलेले झरणा. कसले फ्रेश चेहरे दिसतात, कसले फ्रेश चेहरे दिसतात बाई शपथ. तू पण झोपलेला, मी नाही झोपलेलो. हे थांब थांब, हे थांब थांब. मस्त एवढे. आता लाईनीत जायचं आपण. पहिलं तुझ्या घरी राहायचं, त्या दादाकडे, लास्टला नंतर तिथून गोवा, तिथून गोवा, तिथून गोवा. दादा इथे जंगलात घुसत असतात. तेच होता, तोच होता बेबी. काय करतोय कोण हा माणूस? दादा काय आलं, असं काय करतोस? तुला दिसत दादा ऍपवर पांढरा आणि ते एक घर आहे मला वाटतं. त्यांनी गाडी काढली ना इकडे, त्यांनी टाकली, तो वरती गेला. वरतून वरतून रस्ता बनवला वाटतं. म्हणजे ते हेच आहे, टेकडीवरती घेऊन चाललाय. टेकडीवरती चाललोय आपण. अरे पण दादा तो पण थांबलाय दादा. हो घडलं, तो थांबलाय आपल्या. ओके, मॅप आम्हाला तिकडे दाखवतो डायरेक्ट कुठेतरी लेफ्ट. कशाला पुढे आणलं रे? इथून चालायचं नाही नाही, तिकडे ती तोच रस्ता होता, तिकडे घर आहे. कॅन यू जस्ट कॉल युअर काका? अरे नाही, फोन लग रहा है. ही इज कॉलिंग सिंस व्हेन. फोन नाही लग रहा. हा मी आलो आलो. अरे पुढे घे, सरळ घे, सरळ घे. उभे आहेत ते लोक पुढे. तिकडे आलो आलो, 1 मिनिट. नाही आम्ही थांबलेलो, आलो. लाल गाडी आहे, पहिली लाल गाडी आहे आमची. आली झाली. अरे अरे तर्क कसं लावायचा, असं ना, असं लावलं तर बरोबर तू पोचणार. एक गाडी दिसली. हा दिसले दिसले. चल आलो आलो आलो. पहिल्यांदा पोहोचलोय. येऊ का छत्री घेऊ का? नको नको आता, नको नको चल. आणि बाकी सगळ्या नंतर सांगतो. सध्या सामान उतरवतो. पाऊस आहे इथे. बघू, हे घर आहे आता वरती कळलं, त्याचं घर आहे, मोठं घर. तर बघूया आता, उतरतो आणि त्यानंतर ठरवतो. सगळ्यांना भेटतो, त्यांच्या नातेवाईकांना, आणि त्यानंतर आपण सगळं दाखवतो. त्याचं घरबीर दाखवतो, मंदिर आणि सगळं.